एबीपी माझाचं लक्ष असेल. तूर्त धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीबद्दल. पुढची महत्त्वाची बातमी. राहुल गांधींविरोधात दिल्लीमध्ये गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे. पुण्यातल्या बालगंधर्व नाट्य मंदिरासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको देखील करण्यात आला. आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत. मंदार, काँग्रेसनी जोरदार आंदोलनाला सुरुवात केल्याचं दिसतंय, काय घडतंय नेमकं? अमित शहाचं करायचं काय? युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या समोर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि रस्ता अडवण्याचा, पुण्यातील जंगली महाराज रस्ता अडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र पोलिसांनी अर्थातच या कार्यकर्त्यांना या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केलाय. काही कार्यकर्त्यांशी आपण बोलूयात. काय नक्की आक्षेप आहे तुमचा? एकंदरीत गौतम अडाणी जे आहेत त्यांच्यावर अमेरिकन सरकारने जे अटक वॉरंट काढलेलं आहे, त्यांना अटक करण्याऐवजी, त्यांच्यावर चर्चा होण्याऐवजी, त्यांच्यावर जेपीसी दाखल करण्याऐवजी भारतीय जनता पक्षाचे सरकार जे आहेत, नरेंद्र मोदी आणि अमित शहा जे आहेत, देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. तुम्हाला लाज वाटली? तुम्ही काय करताय? म्हणजे देशाचा तो विरोधी पक्ष नेता आहेत आणि एका खासदार ते असं धक्का मारणार आहे. तुमच्याकडे 1500-1550 CCTV तुमच्या संसदेच्या आवारात आहेत. तुम्ही ते बाहेर आणणार आपल्या देशासमोर. ते तुमची आणण्याची दानत नाही का? तुम्हाला माहिती आहे खरं काय खोटं काय? फक्त जाणून बुजून जे आहेत संसदेचं मेन काम साईडला करायचं आणि डायव्हर्ट करून जे लोकांचे जे मेन मुद्दे जे आहेत ते साईडला करून जे आहेत डायव्हर्ट करायचं. आज परभणीचा विषय धक्का मारला असा आरोप आहे. अजिबात नाही, धक्का मारलेला नाही. हे सगळे खोटे आरोप आहे. जर राहुल गांधींनी धक्का मारला असताना ते खासदार बिचारे उभे राहिले नसते. तर राहुल गांधींनी असं काही केलेलं नाहीये. हे चुकीचे आरोप. आणि बाबासाहेबांचा जे अमित शहानी अपमान केलाय तो मुद्दा कुठेतरी भरकटायचं म्हणून त्यांचा हा खोटा प्रयत्न आहे. मूळ मुद्दा इथं असा आहे, अमित शहानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान केला. आंबेडकर हे फॅशन म्हटले, ही देशाची पॅशन आहे. हे संविधान विधाते, देश घडवणारे, अख्ख्या देशाचे पालक आहेत. त्यांच्याबद्दल जे घाणेरडं वाक्य बोललं. युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या समोर आणि या कार्यकर्त्यांना पोलीस आंदोलनापासून रोखण्याचा प्रयत्न करतात. निश्चितपणे धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर आपण बघणार आहोत बातम्यांचं अर्धशतक.